एक वाटी तांदूळ तेलामध्ये टाकून तर पहा अगदी भन्नाट कधी न खाल्लेली रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करते। यापूर्वी तुम्ही ही रेसिपी कधीच बनवली नसेल, एकदम नवी आहे आणि खरंच खायला सुद्धा खूप छान लागते। पावसाळ्यामध्ये तर प्रत्येकाने ही रेसिपी करायलाच हवी। तर चला सुरुवात करूया। हाय हॅलो नमस्कार, मी वैष्णवी पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर बघा, गॅसवरती मी एक पॅन ठेवलेला आहे आणि त्यात लगभग एक वाटी मी यात तेल टाकलेलं आहे। तर बघा, आपलं तेल हलकंसं गरम झालं की आपण काय करणार आहोत, एक वाटी तांदूळ यामध्ये टाकणार आहोत। तर बघा, आपलं तेल एकदम छान असं गरम झालेलं आहे। आता आपण हे तांदूळ यात टाकून देणार आहोत। तर बघू शकता, तांदूळ टाकलं की आपल्याला गॅसची फ्लेम मिडियमवरती ठेवायची आहे आणि मिडियम फ्लेमवर त्याला क्रिस्पी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत कुक करून घ्यायचं आहे। तर बघू शकता, आपल्याला मीडियम फ्लेमवर त्याला एकदम छान असं खरपूस फ्राय करून घ्यायचं आहे। सो फ्रेंड्स, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून बघत आहे हे सुद्धा मला एक छोटीशा कमेंटमध्ये नक्की कळवा, म्हणजेच की मला बी समजेल की माझे व्हिडिओ कुठे कुठे पोहोचत आहे आणि सोबतच तुमचा आभार देखील मानते। तर बघा, थोड्याच टायमात आपले हे जे तांदूळ आहे त्याचा हलकासा कलर चेंज झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता याला किती सुंदर असा गोल्डन कलर आलेला आहे। आता आपण काय करणार आहोत, या स्टेजवरती आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। तर बघू शकता, अशा प्रकारे मी सर्व तांदूळ एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे। तर बघा, आपले तांदूळ आपल्याला हलकेसे थंडे करून घ्यायचे आहे। तर बघा, हे तांदूळ हलकेसे थंडे झाले की लगेच आपण काय करणार आहोत, एक साफसुथरं मिक्सरचं भांडं घेणार आहोत आणि हे सर्व तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करणार आहोत। तर बघू शकता, अशा प्रकारे मी सर्व तांदूळ याच्यात घालून घेतलेलं आहे। आता आपण याला एकदम छान असं ग्राइंड करून घेणार आहोत। तर बघा, अशा प्रकारे मी याचं एकदम छान असं फाईन पावडर बनवून रेडी केलेलं आहे। तुम्ही बघू शकता, बिलकुल ह्या प्रकारेच आपल्याला याचं फाईन पावडर बनवून रेडी करायचं आहे। आता गॅसवरती मी एक पॅन ठेवलेला आहे आणि त्यात मी एक वाटी साखर घेतलेली आहे। ज्या वाटीने मी तांदूळ घेतलेले आहे, ज्या वाटीने मी तेल घेतलेलं आहे, अगदी त्याच वाटीने मी इथे साखर घेतलेली आहे। मेजर सेम एक एक वाटी घेतलेला आहे। आता आपल्याला ही साखर जी आहे याला हलकंसं रोस्ट करून घ्यायचं आहे, म्हणजेच कॅरमलाइज करून घ्यायचं आहे। बघा, गॅसची फ्लेम मिडियमवरती ठेवायची आहे आणि मिडियम फ्लेमवरती याला एकदम छान असं कॅरमलाइज होईपर्यंत कुक करायचं आहे। तर बघा, आपली साखर एकदम छान अशी कुक झालेली आहे आणि एकदम छान अशी कॅरमलाइज झालेली आहे। आता आपण यात टाकणार आहोत एक ग्लास दूध। तर बघू शकता, अशा प्रकारे मी यात एक ग्लास दूध टाकलेलं आहे। सोबतच आपण यात टाकणार आहोत अर्धा वाटी डेसिकेटेड कोकोनट, म्हणजेच नारळाचा जो किस असतो तो किसचा मी इथे यूज केलेला आहे। तर बघा, तो किस टाकून घेतला की आपण याला पुन्हा एकदा एकदम छान असं मिक्स करून घेणार आहोत। तर बघा, अशा प्रकारे मी याला एकदम छान असं मिक्स करून घेतलं। सोबतच आपण टाकणार आहोत अर्धी वाटी मिल्क पावडर। तर बघा, मिल्क पावडरसुद्धा मी यात टाकून दिलेलं आहे। गॅसची फ्लेम आपल्याला या स्टेजवरती मिडियमवरती ठेवायची आहे आणि मिडियम फ्लेमवरतीच आपल्याला ही प्रोसेस करायची आहे। आता आपण जे ग्राइंड करून तांदूळ घेतलेले होते ते तांदूळसुद्धा आपल्याला यात ट्रान्सफर करायचं आहे। तर बघू शकता, अशा प्रकारे मी तांदूळची जी पेस्ट होती तीसुद्धा यात घालून घेतलेलं आहे। आता आपण याला एकदम छान असं मिक्स करणार आहोत। सो गाईज, तुम्ही बघू शकता, अशा प्रकारे आपण याला एकदम छान असं मिक्स करणार आहोत। तर थोड्याच टायमात तुम्ही बघू शकता, आपलं हे जे मिश्रण आहे ते एकदम छान असं गाढ झालेलं आहे आणि हळूहळू आपले हे जे मिश्रण आहे कढाईलासुद्धा सोडायला सुरुवात झालेली आहे। तर बघा, थोड्याच टायमात आपलं हे जे मिश्रण आहे ते एकदम छान असं बनवून रेडी झालेलं आहे। तर बघा, इथे मी एक बॉक्स घेतलेला आहे। या बॉक्समध्ये आपल्याला हे सर्व मिश्रण घालून घ्यायचं आहे। तर बघू शकता, एक एक करून मी सर्व मिश्रण यात घालून घेतलेलं आहे। आता चमचीच्या मदतीने आपण याला एकदम छान असं सेट करून घेणार आहोत। तर बघा, याला एकदम छान असं मी चमच्याच्या मदतीने सेट करून घेतलेलं आहे। आता आपण याला 10 ते 15 मिनिटासाठी फ्रीजमध्ये ठेवणार आहोत। तर बघा, 15 मिनिटसुद्धा झालेले आहे। आपली ही जी बर्फी आहे ही एकदम छान अशी सेट झालेली आहे। आता आपण याला एका प्लेटवरती काढून घेणार आहोत। तर बघू शकता किती इझिली ही बर्फी प्लेटमध्ये निघलेली आहे। आता आपण काय करणार आहोत, नाईफच्या मदतीने याला कट करणार आहोत। आता तुम्हाला हे ज्या पण शेपमध्ये बनवायचं असेल त्या शेपमध्ये तुम्ही याला कट करू शकता। तर बघा, आपला सुपर टेस्टी आणि झटपट तांदूळाचा केक इथे बनवून रेडी झालेला आहे। तुम्ही तांदूळाची बर्फीसुद्धा म्हणू शकता। खायला एकदम टेस्टी आहे आणि बघू शकता, बघायलासुद्धा ही किती छान आहे आणि एकदम टॅम्पटिंग बनवून रेडी होती। सो फ्रेंड्स, तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा।